तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आरटी प्रवेश प्रक्रियेत अचानक झालेल्या 10 दिवसांच्या मुदतवाढीने लोणार तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात नवा वाद उफाळून आलाय। या निर्णयामुळे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी यामधील पालकांमध्ये आता उघड चर्चा रंगू लागली आहे। नियम सर्वांसाठी समान असताना केवळ काही विद्यार्थ्यांसाठी मुदतवाढीचा पायंडा का पाडला जातोय असा सवाल आता ऐकायला मिळत आहे। मुदतवाढ बाबत पालकांमध्ये अशी चर्चा आहे की आरटीचा अर्ज भरताना सर्व कागदपत्रे जवळ असणे बंधनकारक असते। मग आता कागदपत्रे काढण्यासाठी वेळ हवा हे कारण पालकांच्या पचनी पडत नाहीये। ज्या पालकांनी 10 दिवसात कागदपत्रे दिली नाहीत ते खरोखरच गंभीर आहेत का असा प्रश्न विचारला जातोय। सर्वात मोठी चर्चा ही प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या नुकसानाची आहे। पालकांचे म्हणणे आहे की जर मुदतवाढ दिली नसती तर 21 एप्रिललाच वेटिंग लिस्टवरील मुलांचे प्रवेश निश्चित झाले असते। आता 10 दिवस उशिरा प्रक्रिया सुरू झाल्याने निवड यादीतील पालकांना वेळ मिळालाय, पण त्यामुळे वेटिंगवरील मुलांची संधी हिरावली जात असल्याचा सूर उमटत आहे। तर प्रवेशाचे प्रमाण वाढवण्यासाठी मुदत वाढवल्याची चर्चा पालकांमध्ये होताना दिसत आहे। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, लोणार।